अहो खरंच आता चिकन 65 बनवणं खूप खूप सोपं झालं आहे. एकदा का तुम्ही हे बनवून ठेवलात ना, की मग बघा फक्त 10 मिनिटामध्ये चिकन 65 तुमचं रेडी होतं. आपल्या घरात सगळ्यांनाच हे चिकन 65 आवडतं, पण बनवायला खूप कंटाळा येतो नाही का? म्हणूनच आज अगदी जुगाडू आणि सोपी पद्धत सांगितली आहे. एकदा बनवून ठेवलं की तुम्ही 6 महिने हे स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा बनवू शकता. चिकन 65 बनवण्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो हे आहे. स्वच्छ धुवून घेतलं आणि मध्यम आकाराचे, खूप लहान नाहीत किंवा खूप मोठे-मोठे तर अजिबात ठेवायचे नाहीत. असे मध्यम आकाराचे चिकनचे पीस करून घेतले. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे अर्धा किलो चिकनसाठी अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळायचा आहे. म्हणजे चिकन अजिबात रबरासारखं लागत नाही. मस्त मऊसूत आतमध्ये शिजलं जातं. यासोबतच 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. हे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला हाताने चोळून या चिकनला लावून घ्यायचं आहे. लिंबाचा रस, आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित सगळ्या चिकनला लागायला हवी. आता हे झालं की आपल्याला कमीत कमी 15 मिनिटांसाठी आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासांसाठी हे चिकन मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये तुम्ही नाही ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि छान असं चिकन मॅरिनेट करून घेऊयात. ही तर स्टेप आपल्याला दरवेळेस करायचीच आहे. पण एकदा का हा मी तुम्हाला दाखवते तो मसाला तुम्ही बनवून ठेवलात, प्रीमिक्स बनवून ठेवलेत, की मग अगदी सोपं आहे बनवणं. तर यासाठी कोणतं आणि किती प्रमाणामध्ये साहित्य लागणार आहे चला पाहूयात. वाटी आणि चमच्याचं प्रमाण सांगते म्हणजे समजायला खूप सोपं पडेल. 1 गच्च वाटी भरून इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. पाव वाटी भरून मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 गच्च वाटी भरून तांदळाचं पीठ घ्यायचं. इडली बनवण्यासाठी, अप्पे बनवण्यासाठी, डोसे बनवण्यासाठी जे तांदूळाचं पीठ वापरतो तेच घेतलंय. मात्र मोदकाचं पीठ अजिबात चालणार नाही. अर्धा छोटा चमचा इथं मी हळद घेतली आहे. तिखटाच्या अंदाजाप्रमाणे 3 मोठे चमचे भरून लाल तिखट घेतलंय. म्हणजेच इथे मी पोह्याचे चमचे भरून मसाला घेतलाय. 2 चमचे इथे गरम मसाला घेतला. 2 ते 2.5 चमचे धनेपूड घ्यायचा आहे. 2 चमचे आपल्याला जिऱ्याची पूड घ्यायची आहे. यासोबतच आपल्याला लागणार आहे काळी मिरी पूड. ती 1 चमचाच आपल्याला घ्यायची कारण ही खूप तिखट असते. उगीचच झणका लागायला नको म्हणून 1च चमचा घ्यायचा. यासोबतच चवीपुरतीचं मीठ म्हणजेच त्याच चमच्याने 2 चमचे मीठ घेतलं. इथे फूड कलर घेतला, अगदी पाव चमचाच घेतलेला आहे. नाही घेतल्यात फूड कलर तरीसुद्धा चालणार आहे. कसुरी मेथी घेतली आहे साधारण 2 चमचे भरून आणि हे सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघितलं सगळा अंदाज अगदी परफेक्ट सांगितला आहे. कसुरी मेथी हाताने थोडीशी चोळून घेऊयात आणि यानंतर सगळं साहित्य चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करा म्हणजे मग जे काही गुठळ्या असतील, गाठी असतील मसाल्यांमध्ये, पिठामध्ये त्या सगळ्या एकजीव असं मिक्स होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघा मस्त असं मीठ, तिखट आणि सगळी पिठं व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहेत. एकदा का हे तुम्ही बनवून ठेवलंत ना, ही पावडर किंवा याला आपण प्रीमिक्स म्हणूयात. हे प्रीमिक्स आपण कमीत कमी 6 महिने छान स्टोअर करून ठेवू शकतो. अजिबात ओला हात फक्त याला लागता कामा नये, मग व्यवस्थित टिकणार आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव मिक्स करून झालं की एका गच्च काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकची असेल तरीसुद्धा चालणार आहे. फक्त छान एअरटाईट असायला हवी. फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायची गरज नाही. फक्त मसाले घेत असताना त्याची थोडी एक्सपायरी डेट आधीच बघून घ्या. म्हणजे मग कसं ना आपण 6 महिने हा मसाला किंवा हे प्रीमिक्स टिकवून ठेवणार आहोत. या अंदाजानुसार तुम्हाला आधीच एक्सपायरी डेट बघून घ्यायची. तयार केलेलं हे प्रीमिक्स 1.5 ते 2 किलो चिकनसाठी आरामात पुरतं. एकदा तुम्ही हे बनवून ठेवू शकता किंवा यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवून ठेवायचं आहे तरीसुद्धा चालणार आहे. आयत्या वेळेस फक्त कधी चिकन आणलं घरामध्ये, थोडेसे त्यामधले बोनलेस चिकन साईडला काढून ठेवले आणि लगेचच तयार केलेलं हे प्रीमिक्स मिक्स करून तुम्ही लगेचच चिकन 65 बनवू शकता. चिकन मी अर्ध्या तासासाठी छान मॅरिनेट होऊ दिलं. आता यामध्ये साधारण अंदाज सांगायचा तर पोह्याचा मोठा चमचा आहे इथे, हा 3 चमचे भरून मला इथे हे प्रीमिक्स लागलं. पण कदाचित थोडंसं तुम्हाला जास्तसुद्धा लागू शकतं. एक अंदाज घेऊयात आपण. जर लागलंच तर आपण आणखीनसुद्धा वाढवणार आहोत. तर हे सगळं आधी मिक्स करून घेऊयात. याला आपण आधीच लिंबाचा रस आणि आलं लसणाची पेस्ट लावली होती. हवं असेल तर 1 चमचाभर घट्ट दही तुम्ही यामध्ये घालू शकता. पण अंडं वगैरे घालायची अजिबातच गरज नाही. आता या चिकनच्या ओलाव्यामध्येच जर प्रीमिक्स चांगलं व्यवस्थित मिक्स होत असेल तर ठीक, नाही तर मग फक्त 1 चमचाभर पाण्याचा हबका तुम्ही या चिकनच्या वरती मारायचा आहे. फार अशी पाण्याची गरज पडणार नाही. थोडंसं मला इथे प्रीमिक्स कमी पडल्यासारखं वाटतं आहे. आणखीन थोडंसं कोटिंग असायला हवं म्हणून 1 चमचा अजून मी यावरती प्रीमिक्स घालणार आहे.
आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं चिकन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता काय होणार आहे ना, थोडंसं ड्राय वाटायला सुरुवात झाली आहे. चिकनमधलं जे काही सुटलेलं पाणी होतं यामध्ये मी छान मिक्स करून घेतलं, पण आता ड्राय वाटतंय त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा हबका मी यावरती मारून घेणार आहे. म्हणजे थोडासा ओलावा यामध्ये राहील आणि चिकनला व्यवस्थित हे प्रीमिक्स जे काही पीठ मसाला आहे तो थोडासा व्यवस्थित कोट होईल. तसं तर आपण तिखट मीठ व्यवस्थित घातलेलं आहे, पण जर तुम्हाला असं वाटलं की थोडंसं तिखटपणा मीठ कमी वाटतंय तर यावेळेस सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता फक्त तेल गरम होईपर्यंत साधारण 5 मिनिटांसाठी हे मी छान झाकून ठेवलं होतं. साईडला छान असं तेल गरमसुद्धा झालेलं आहे आणि इथे आपलं मस्त असं मॅरिनेशनसुद्धा झालेलं आहे. फार वेळ ठेवलं नाही, फक्त 5 मिनिटांसाठीच ठेवलं होतं. हे सगळं साहित्य लावल्यानंतर तर तेलसुद्धा कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे, पण अगदीच दूर येईपर्यंत गरम करायचं नाही. एक एक चिकनचा पीस आपल्या मसाल्यामध्ये पिठामध्ये छान कोट करून घ्यायचा आहे आणि यानंतर तेलात थोडंसं अंतर ठेवून आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे, जेणेकरून एकमेकांना हे चिकटणार नाही. तर या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने तेलामध्ये सोडायचं आहे. फार हे तेल शोषून घेत नाही, कारण चिकन आहे खूप असं शोषलं जात नाही. यामुळे खूप तेलकट होतील, खूप तेल पिलं जाईल असं अजिबात होत नाही. साधारण 1 मिनिटभरासाठी असंच मी तळू दिलं. वरचं जे कोटिंग आहे ते थोडंसं ड्राय वाटायला लागलं की मग उलटपलट करून आपल्याला छान असं हे तळून घ्यायचं आहे. कारण एक बॅच आपल्याला तळण्यासाठी 5 ते 7 मिनिट किंवा 8-9 मिनिट लागू शकतात. चिकनच्या साईजवरती डिपेंड आहे. पण एवढ्या वेळामध्ये ना चिकन आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजतं, अजिबात कच्चं राहत नाही. आणि जर तुम्ही लिंबू पिळून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट केलं असेल ना तर अजिबातच काळजी करू नका. साधारण एक 2-3 मिनिटांसाठी चिकन मी छान फ्राय करून घेतलं की मग यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची. असली सुपर टेस्ट येते ना, खरंच मी सांगते, नक्की ट्राय करून पहा. कढीपत्त्याचा फ्लेवर आणि ते कुरकुरीत झालेले कढीपत्ता हे नंतर चिकन 65 सोबत खाताना ना खूप मजा येते. नक्की ट्राय करून पहा. आता वरचं कोटिंग हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत मस्त असं आपण आणखीन 4 ते 5 मिनिटांसाठी फ्राय करून घेऊ. चिकन 65ला रंगसुद्धा मस्त आलेला आहे. साधारण 5-7 मिनिटांसाठी छान मी असं तळून घेतलेलं आहे. मध्यम आचेवरती तळायचं आणि शेवटी तुम्ही 1 मिनिटभरासाठी हाय फ्लेम करू शकता की जेणेकरून वरचं जे आवरण आहे ते छान कुरकुरीत होईल. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं चिकन 65 रेडी झालेलं आहे. एक बॅच आपली तळून झाली आहे. लगेचच आपल्याला आधीप्रमाणेच दुसरी बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे. चिकन 65 तळताना फक्त एक काळजी घ्यायची की चिकनचे जे पीस आहेत ते अगदी गच्च शेजारी चिकटून अजिबात ठेवायचे नाहीत. यामुळे चिकन एकमेकांना चिकटलं जातं आणि त्यावरचं जे कोटिंग आहे ते सुद्धा निघालं जातं. चिकन शिजण्यासाठी, फ्राय होण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो. तर इथे आपलं चिकन 65 रेडी झालेलं आहे. हवं असेल तर तुम्ही एखादी ग्रीन चटणी यासोबत बनवू शकता किंवा सॉसमध्ये सुद्धा टॉस करून पुन्हा तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. आतमधून मस्त मऊसूत असं चिकन 65 आपलं शिजलेलं आहे. गरमागरम तुम्ही नक्कीच सर्व करू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. आशा करते आजची आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मस्त खात रहा.